देवी आई आपली वाट बघत असेल. चला तिकडं. कधी एकदा देवी आईची वटी भरताना पाहतो या, असं झालंय मला. हे काय सुरू? गावची लोक अजून फिरकलीच नाही की काय इकडे? तसं नव्ह, येतात समधी. मी रोज पाहते. हे कालचे निर्माल्य पण कुणी काढलेलं नाहीये अजून. अव बायकासने असं वाटतंय का त्यांनी हात लावलेलं तुम्हाला आवडतं हाय का नाही? काही कारण सांगतात बघा या बायका. आता सोळं पाळलं तर मी नाही म्हणणार का? आणि सगळ्यांना पूजाच करायची का म्हणते मी. इतर पण कामे आहेतच की. मंदिराची झाडलोट आहे, स्वच्छता आहे, पण नाही, सगळ्यांना देवीची पूजाच करायची आहे. अव पर बायका निवद आणतात, दिव्यात तेल बी घालतात. गोदा, तू त्यांची बाजू घेतेस की काय? नाही झाली का तुमची पूजा? आम्हाला बरीच कामं बघा बाहेर. एनरी, हे असेच चालू राहिले ना तर गावात कुणी कुणाचे ऐकणार नाही बघा. अयो काय झाले? गावाचे प्रमुख कोण? आपणच ना. अय्य मग देवीच्या पूजेचा पहिला मान कुणाचा? अयो आपलाच म्हणजे तुमचाच की हो. मग गावात कुणी इथे येत आणि देवीला कसल्याही साड्या नेसवतात, कसलेही हार घालतात. अय्यो तुम्ही त्रास करून घेऊ नका बघा म्हणतो मी. देवी आई, मला काय म्हणायचे हे यांना कधी कळणार? हे धरवटीचं ताट. म्हणजे आज सौतागाव देवीच्या देवळात जाणार आहेत तर? होय तर. अहो पर लोकांनी वाटणार नाही का तेव्हा पकड देवीचं ठाण आहे, मग देवळात का आले ती? यो देवप्पा खोळा नाही तिथं जायला. अहो देवाप्पा तुम्ही काही सांगना झाल्यात. तुझ्या तोंडाकडे बघून सांगावं वाटत नाही मला. अहो राग सोडा आणि सांगा जी. असं म्हणतोस पर बोलू नगस कुठं तोंड उघडून. नाही नाही, कुठं बी बोलणार नाही. जिला म्या हुडकीत होतो ती देवी येणार हाय आज तिथं. अहो काय सांगता काय देवाप्पा? देवी आई स्वप्नात आली होती, तिनं सांगितलं आहे मला. म्हणजे आज जिच्यासाठी आयुष्य खर्च केलं ती देवी भेटणार आहे. आता देवी भेटली का रिंगा नागतो तिच्या भोवती आणि घेऊन येतो तिला आपल्या दरबारात. सोडायचं नाही यंदा तिला. काय करू सांगा, कास राहू का नाही? अरे येडा येडा रे येडा. अरे देवीला असं बांधित नाही, म्या मंत्र फेकून तिला बांधतो कसा बघ. देवाप्पा आज बघायचंच आहे तिला. काही बी करा आणि दावा तिला. अरे मग म्या काय खोटं बोलतो का काय? बघच तू. आज जर तुम्ही तिला डावलत तर तुमच्या पायापाशी राहीन मी आयुष्यभर. असं म्हणतोस? मग आज बघच तू. वटीचं ताट दिलं का भेटती बघ देवी आहे. चल. आया, आपल्याला खरंच नाही जाता येणार नव्ह? नाही सत्ते, आत्ता घराच्या बाहेर नग जायला.
समधी लोक तुझी पूजा करतात त्यास ते तसं जमल तशी तुझी ती सेवा करतात समध्यांचं भलं कर आणि आज मी तुला बोलवतो आहे आजचा मान तुझा आहे साडी चोळी देऊन ती वटी भरणार आहे ये मी तुझी वाट बघतो आहे गप्पू मन चालता येत नाही वय सुंदरा तुझ्या पोराला खुळ का म्हणतात ते कळलं ना व पर कुणासनी वांगाळ बोलतो आहे का त्यो का कुणासनी शिव्या देतो आहे चला अय्यो बघितले का कोण आले ते हा देवप्पा म्हणजे डोक्याला ताप झालाय बघा. देवप्पाला मनातलं कळतं असं बोलल्याला कळणार नाही होय. अय्यो यू सॉ यू नो आय डोंट नो. आता उगी वाकड्यात शिरू नका म्हणते मी यावे यावे देवप्पा यावे. तुम्ही आलात म्हणजे कार्यक्रम पार पडणार की उत्तम. अय्य मंगळू बरं झालं तू पण आलास ते. अय्य पाया पडते देवप्पा आज वटी भरायची आहे देवीची. आता तेव्हा पण आज गाव देवीची वट्टी भरली का मग बघा काय होतंय. काय होणार आहे ते बघच तू. देवप्पा माझ्या लग्नाचं कोणी मनावरच घ्याय ना. तुम्ही देवी यायला सांगा की समध्यांची कामं होणार तात्या. माझं लग्न झालं ना दर आमुषा पुनवाला एक कोंबड तुम्हासनी. अय्यो कोंबड. बाप्पा हा. त्याचं काम खरंच. तुझ्या हातात वटी आहे ना व अय्य ए म्हातारे ते काय दिसतं तुला हातात. अरे मला साडी चोळी पाहिजे होती. अय्यो काय डोसकं फिरलं का काय तुझं म्हातारे. वटी देवी आईसाठी आणली आहे आणि ती तुला देऊ का काय. अय्यो कोण कुठलीस ग तू अगं मला ओळखली नाहीस वय. अंश, आधी हिला बाहेर काढ. मला बाहेर काढणार तू. मग तू काय माझ्याशी तंटा करतीस का काय. ए म्हातारे कोण कुठल्या गावची ग तू चल निघे तू ना. तुमची इच्छा आहे ना व मग जाते मी. आय बघितलं का कसे वागतात लोक. बराबर आहे रे तुझं. तर आपण तरी काय करणार. लोकांनी माणसं देव दिसना झालंय. चला चला. तुला काय वाटतं मी तुला ओळखलं नाही वय. जुनी ओळख आहे आपली. नवरात्र हाय म्हणून आले. ह्या नवरात्रीत रिकाम्या हातानं नाही पाठवत तुला. पण बिया लई येळ वाट नाही बघणार.
तुझा मानपान माझ्या हातनच होणार आज. चल बस इथं पारावर. बस. ते दे. आलो म्या. अय्यो मयप्पा, आम्ही त्या म्हातारीला हकलून दिले आणि बाळूने थांबवली की रे तिला. अहो काय नाही, म्हातारा माणूस दिसलं का असंच करतोय तो. अय्य कल्याण होईल तुझं. मयप्पा तुला आशीर्वाद मिळाला, कल्याणच आहे बघ तुझं आता. आय ही वटी दे मला. कशाला? त्या म्हातारीला द्यायला. अरे तुला काही याडबीड लागला आहे का बाळू? दगडाला देव मानतेस ना? मग ती बी देवीच आहे. तू म्हणतोयस ते खरं आहे. बाळू तू म्हणतोयस ते खरं आहे. अव पण ह्याचा बाला आवडेल का हे? काय म्हणतोय रे बाळा? अव काय नाही, उगा ताणता न ग. काय झालं हाय? मी सांगतो. ती म्हातारी बसलेली दिसते ना हो पारावर, तिला मला साडी चोळी द्यायची आहे. सुंदरा उगा फळ म्हणत नाही तुझ्या पोराला. बाळू ह्यो नाद सोड आता. आपण देवीच्या पाया पडू आणि देवीची वाटी भरू. तू दिलेली साडी देवी नेसणार आहे का? बाळू हे काही विचारणं झालं वय? गप बस की जरा. थांबू का जाऊ र? कवा धरणं वाट बघते हाय? आलो आलो. नाही तर चालले म्या. हाय थांब. आलो. अरे बाबा. दमाय होते बघ. अरे हिऱ्या, ही बघ कशी बसली. सत्य ए सत्य. ध्यान आहे का तुझ्या बायकोच? सत्य सत्य उठ ना. माझ्या नावान कशाला वरडताय? अगं इकडे बघ, या शिका बसली हाय. सत्य, हे सत्य, अगं उठ की. सत्य झोपली का काय? अरे हिऱ्या, हिचं परत चालू झालं का काय? अगं सत्य उठ की. हे सत्य, अरे बाबा हे काही वेगळंच आहे म्हणायचं. आता दावायचं तरी कुणा? उपाय तरी काय आहे? सत्य, हे सत्य, तू काय म्हणत होता ते कोणाला दावायचं म्हणून? नाव काय त्याच? देवप्पा. भला माणूस आहे ना व. आता समधी त्याच्या पाया पडतात म्हणजे असलच की. त्यालाच दावूया मग. आणि त्याला म्हणूया सोड येऊ बाबा पोरीला. नाही नाही, मी आता त्याच्याकडे नाही जाऊ द्यायची. हिऱ्या, तुझ्या बायकोनं ठरविलंच आहे का की वाकड्यातच शिरायचं म्हणून? गंगे जरा ऐक की माझ्या आईचं. जीव गेला तरी चालल, पण त्या देवापाची सावली पडू नाही द्यायची म्या. ए सत्य, अगं उठ की.
अय्यो सगळ्यांवर लक्ष ठेवी ती आमची गावदेवी. अय्यो देवप्पा, ओ पहिल्यांदा तुम्ही ओटी भरा की. अहो पंच, गावदेवीला पहिले साडी नेसवायचा मान तुमचा नव का? अय्यो बरोबर बोललास की रे तात्या. नाही तर गावातले लोक काय बोलतील. अवमानाचं काय घेऊन बसलात पंच? देवी आई स्वतः दर्शन देणार आहे देवापासनी. अय्यो आणि तसं बी देवा दिसभर कान देऊन बोलतच असते ना देवी आईशी. अरे तुझ्यासारखं तिसरा तर बसत नाहीत. 9 रात्रीत 9 दिवस पाण्याचा घोट बी घेत नाहीत ते. अय्यो पाण्याचा घोट घेत नाही तर 9 दिवस. अय्यो देवप्पा तुम्ही महान महान. इंद्री, आता पूजा सुरू करू का म्हणते मी. सुरू करा. आणि अक्का, माझं बी सांगा की या साली तरी अक्षता पडू दे म्हणा डोक्यावर. अय्यो अय्यो कुणाचं काय तू कुणाचं काय. अय्यो अय्यो ते नारळ पण ठेवा की. देवी आहे तुझा यो भगत दिसरा तुझं नाव घेतो या. तुझ्या नावाचं हवन करतो या. तुला आई म्हणतो या. मग लेकरापासून अशी लांब का राहतीस आई? आज तुला यावंच लागल. आजचा वायदा आहे तुझा माझ्याशी. कंच्या बी रूपात ये, पर मला भेट दे देवी आई, मला भेट दे. पण भारी साडी दिली अक्कानी देवीला. ए तात्या, देवाप्पांना बांधली होती. हा ते देवप्पाची भारी होती ना. अय्यो गेल्या सालापेक्षा ह्या साली जास्त किमतीची साडी वाहिली की रे देवीला. अय्य आणि हो, खास इचलकरंजी येऊन मागून घेतली होती बघा देवीची ओटी भरण्यासाठी. आता या साडीमध्ये देवी कशी शोभून दिसते की नाही पहा. अक्का, अहो तुमच्या साडीची सर गावातल्या दुसऱ्या कोणाच्या साडीला कशी येणार? बरोबर बोलतोस की रे तात्या. पंच, लोक ताटकळले काही सांगा त्यासनी. अय्यो 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 आमचा मानपान करून झाला बघा. आता तुम्ही पण तुमचा मानपान करा आणि देवीची ओटी भरा. अय्यो अय्यो जा जा या.
काय बी कर आणि ही दे मला वटी. बाळू ही देवीची वाटी हाय. हो बाळू म्हणतोय तर देऊन टाका की. देवीला काय मोपचारे येतील. अरे हे बघ तुझ्यासाठी आणली हाय साडी चोळी. मला ठावं होतं हिथं मला बाकी कुणी भी ओळखणार नाही. आणि मला बी ठाव होतं की मॅच तुला देणार वटी. मी नेसते आता साडी चोळी. होय. आता तुझं नवरात्र साजरं झालं ना. वय वय जाऊ मग म्या. जाऊन हाय येऊ म्हणायचं. यो काय अवलक्षण म्हणायचे तुझ्या पोराचे. देवी आईला आणलेली ओटी त्या भिकारणीला देऊन टाकली. जी या गावचीच नव्हती. मला बी काय कळना काय करावं ती. मागत होता ना मी देऊन टाकली. झालं ना हो रामायण. घराच्या आत असतो या तेच बरं असतं. या म्हातारीने देवाप्पाला वटी मागितली, देवाप्पाने नाही दिली. अक्कासने बी मागितली, अक्काने बी नाही दिली. आणि बाळ्याला काय पुळका आला एवढा. अय्यो सगळ्यांनी आमच्या विरुद्धच वागायचे ठरवले तर आम्ही तरी काय करणार. बाळ्या हे बरं नाही केलंस. तुझ्या पायी आई बाला ऐकून घ्यावं लागतंय ना. व चुकच केली हाय ह्या बाळानं. देवाप्पा सावता इथं आलं, अय्यो गाव देवीच्या पाया पडलं, तिला साडी चोळी दिली. आणि तुम्ही आणलेली साडी चोळी दुसऱ्याला देऊन टाकली. देवीचा कोप होईल तेव्हा कळाल तुम्हासनी. कळलं त्याला. बघा पुढं पुढं काय होईल ते. चल रे मंगळो. अहो चला की ओ वाड्यावर. आता काय थांबायचे इथे. अय्यो मयप्पा तुझ्या बाळूचे काही खरे नाही बघ. चल की रे. यो काय म्हणायचे त्या बाळ्याला. देवीसाठी आणलेली नवी कोरी साडी खुशाल त्या भिकारणीला देऊन टाकली. अय्यो वैजंता
अहो खुळा बाळू तो, त्याचे वागणे इतके मनावर घ्यायचे नाही म्हणतो मी. अहो, पण ते बाळू खोळा आहे, पण मायप्पानं कशी देऊ दिली साडी? अय्यो हे तात्या, अरे माय लेकांपुढे त्या मायप्पाचे काही चालत नाही बघ. सुंदराबाईचीच फूस बघा त्या बाळ्याला, म्हणून दिवसेंदिवस सगळ्या गावाच्या डोक्यावर बसतोय. वय पण ते देवाप्पा कसा चिडला ते पाहिलं ना हो? अय्यो त्या बाळूने सगळे काळतंत्रच सोडले म्हणतो मी. म्हणतात ना, विनाशकाले विपरीत बुद्धी. अय्यो. आदित्य देवाप्पा गरम डोसक्याचा, त्यात बाळ्याचं असं वागणं म्हणजे आगीत तेल टाकल्यासारखंच आहे. अय्यो. हेनरी, हा धूर कसला दिसतोय? अय्यो धूर, कुठे आग लागली की काय म्हणतो मी. तुमच्याच वाड्याला आग लागलेली दिसते चालू. अय्यो आमच्या वाड्याला आग. अय्यो अय्यो, अरे पाणी आणा की रे. काय सगळे? अय्यो अय्यो. तात्या, आत्ताच्या आत्ता देवप्पाच्या कानावर जाऊन टाक बघ हे सगळं. होय होय होय. अय्यो आमच्या वाड्याला आग लागली. वाड्याला आग. अय्यो अय्यो. सुंदरा, मी आज सांगतो, तुझ्या पोराचं वाईट दिस सुरू झाला आहे. बघितलं ना वा, किती ऐकून घ्यावं लागतंय मला. अरे का असं वागतोस बाळू? आणि जिला वटी दिली ती म्हातारी कुठे गेली? अरे तिची वळख ना पाळख, तिची का नव्हती याला? आणि आई बा उभा आहेत मोर, त्यांची काय पडली नाही? हा? बाळू, मी आज पहिल्यांदा सांगतो, मला बी नाही आवडलं तुझे केलं ते. कशा पायी त्रास देतो आहेस? तू चल घरला, धावतो तुला. नाही फोडून काढला ना तर बघ. सांग काय करू मी आता? अरे कधी सुधारणार आहेस बाळू? आय, तू दिलेली साडी तुला ठाव आहे ना? आता हे काही विचारणं झालं का बाळू? मी स्वतःच्या हातानं वटी भरली ना व. बघ जाऊन देवीकडं, तू दिलेलीच साडी नेसली असेल. अरे खोळा झाला ह्यो. बाळूची आई तर बाळू म्हणतोय ना, तर घ्या की बघून. चला चला. हवं बाळू म्हणला तेच खरं आहे की. वटीसाठी मी देवीला साडी आणली होती, तीच देवीच्या अंगावर आहे. अरे काहीतरीच तुझं, एका साडी सारखी दुसरी साडी नसती वय. बरोबर असं कसं होईल? बाळूची आई, ही तुम्ही घेतलेली साडी आहे होय? भय म्हणजे देवीनं तुमची वटी घेतली मला. सुंदरा, हे खरं आहे वय? होय खरं आहे. काय बी बोलू नका, असं कुठं असतंय वय? आता इतक्या घरातनं देवीची पूजा झाली आहे, आपल्या साडी सारखी असणारच की एखादी दुसरी साडी. हा? आता काय म्हणावं याला? बाळू, ए बाळू, याला असेल हुंदडायला. बाळू, अरे तू हिथं कधी आला? आम्ही हुडकीत होतो तुला. देवी आई भेटल्यावर देवळात कशाला यायचं? अरे तू म्हणला म्हणून मी बघायला गेले, तर खरंच
आपण जी साडी घेऊन गेलो होतो तीच होती की देवीच्या अंगावर? वय बाळू, अरे चमत्कारच झाला म्हणायचा. मी अभि माझ्या डोळ्यांनी बघितलं बघ. मला तर खरंच वाटतं ना. ते मला ठाऊन हाय, पण मला म्हातारी दिसली आणि ती साडी चुडी मागत होती. मग मला द्यावीशी वाटली म्हणून दिली म्या. अरे पण ती म्हातारी हाय कुठं? ती मला काय ठाऊ. अरे पण हे कोड आहेच की का देवीच्या अंगावर आपली साडी गेली कशी? अनुभय अक्कानं नेसवलेली साडी कुठं गेली? ती मला ठाऊन हाय, पण मनापासून दिलेली वटी देवी घेणार हे ठाव आहे मला. बाहेरून ऐकतोय म्या. काय चाललंय तुमचं? अरे दुसऱ्या कोणाची बी साडी आपल्यासारखी असेलच की. उगा या बाळ्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका. म्हातारी म्हणली ते खरंच आहे. बाळू, काय म्हणली म्हातारी? अंकी, लग तुला राग येईल. अगं राहू द्या की. तुम्ही बी कशाला त्याच्या मागे लागतायसा? नाही ऐकायचंच आहे मला. सांग बाळ्या. आधी सांगतो, हे म्या नाही म्हंटलो, ती म्हातारी म्हटली हाय. आता सांगूनच टाक. ती म्हातारी म्हटली तुझा बालही खडूसच आहे. बघतोस तुला तू शब्द. देवाप्पा हा भेटली का देवी? अहो तुम्हीच तर म्हणला होता तर भेटाल म्हणून. भेटल भेटल, आज नाही तर उद्या भेटल. अहो, देवाप्पा हा मला तर वाटतंय ह्या देवीचा नाद सोडून द्यावा तुम्ही. मंगळो, मी जीव घेईन तुझा. असं का करताय? असं तर बरं होतं. मंगळू पाणी कुठे आहे? पाणी कुठे आहे मंगळू? पाणी तळ्यावर आहे. आपण थोडं लांब आहे. तुम्हाला ओळखीत होतो. बरं झालं इथं गावला तुम्ही. पाणी 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 मंगळू, अरे तेव्हापासून ताण लागली. पाणी ठेवत नाही जवळ. हे सेवा करतो काय तू? जास्ती प्यायला पाणी नका. आग होती आग. आग लागली. तात्या पाणी आण. कुठून मी पाणी आण लवकर. पंचातनी बी पाणीच पाहिजे होतं, पण मी इथं धावत आलो. जास्ती बी असंच होतं. नाही, वाड्यावर आग लागली तिकडं. अरे काय सांगतोस काय तात्या? अक्काने मला तुम्हाला सांगितलं होतं, पण इथं तुमच्याच ह्याला आग लागली. अंगाला म्हणलं तुम्ही काय करणार? नाही जातो मी जातो. पाणी. अरे मी गेलो बाबा, पुन्हा माझ्या अंगावर उलटायचं ते बाबा. तात्या मंगळू चला. मंगळू चल चल तवडे जाऊ चल. अव्वा तू रडू नको, मला काही झालेलं नाही. अय्यो नन्न कुसू, सगळी महादेवाचीच कृपा म्हणायची. पण वरच्या बाजूला आग लागली होती आणि आपला शिवरामप्पा त्याच्या घरी घेऊन गेला होता मला. शिवरामप्पा, तुझ्या रूपाने महादेवच आला की रे, आणि आमच्या गुंडप्पाला वाचवण्याची सद्बुद्धी दिली बघ तुला. पण वाड्यात आग लागली कशी म्हणते मी. अय्यो सगळ्या गड्यांचा निष्काळजीपणा, दुसरे काय. तरी मी सांगत असते, चूल पेटवताना जरा काळजी घेत जा म्हणून. अय्यो अक्का चूल पेटवली नाही जी. अय्यो, मग तो लिंगप्पा बसला असेल वर, विड्या ओढत लागली आग. नाही जी. मग आग लागली कशी? कोण आहे आपल्या वाईटावर? त्या बाळ्याला गावाबाहेर कधी काढतोस ते सांग. याच्या पुढं काम नाही झालं तर वाड्याला आग लागल. देवप्पा, काम केलं नाही तुझ्या वाड्याला आग लागेल बघ. इंद्रे, स्वतःशीच काय बडबडता? अय्यो वैजंता, काही नाही काही नाही. बरं, आता जे झालं ते झालं. आज समद्यांसाठी काहीतरी गोडाधोडाचं करते खाया. आता दाजी असत तर कसं म्हटलं असतं? ऐक गंगे, लय भूक लागली हाय, जरा लापशी करतेस का? हवा
किती दिवसांनी तुम्हाला हसताना बघितलं म्या. लई बरं वाटलं बघा. होय बा. मयप्पा बरं झालं इथंच गावलास. अरे माधू बस की बस. वय म्या पाणी आणते. पाणी मला नग, पाण्याची गरज तिकडे पंचाला आहे. अरे हे काय सांगतोयस तू? अरे खरंच सांगतोय, पंचाच्या वाड्याला आग लागली आहे. काय सांगतोस काय? खरंच सांगतोय. हवं पण देवीच्या देवळात ना पूजा करून तर निघालं होतं की. होय ना. जाऊन बघू. देवी आईने शिक्षा केली म्हणायची. बाळ्या इथं बोललास, आता एक सबूत काढलास तर माझ्याची गाठ आहे. तुला गप बसवत नाही का रे बाळ्या? त्या स्वतः बघितलं, त्या म्हातारीला हिडीस पिडीस केलं त्यानं. आणि आय तू म्हंटलीस ना देव कांच्या बी रूपातील सांगता यायचं नाही. बरोबर बोलतोय तू बाळू. काय माद्या, तू बी याचं ऐकतो गड्या. हवं पण तुम्हाला कशा पायी जायला पाहिजे तिथं? तुम्ही नाही जायचं. आता तू बी याचं ऐकू. हवं खरंच आहे ते. काय गरज आहे तिथं जायची? लोकांचं बारबाडून कमावलं आहे त्यांनी. एक दिस जळायचं. मयप्पा तुला आवडणार नाही, पण यांचं मला बरोबरच वाटतंय. यांचं ऐकून आता मला बी जावंसं वाटेना बघ. नाही, तुम्हाला जायचं असेल तर जावा, नाही तर माझ्या नाव यायचं. जातो ना. चल रे माधू. सत्यवानं डोळं उघडलं. मी आधी देवाला साकडं घातलं होतं तेव्हाच डोळं उघडलं. तुम्ही असं माझ्याकडे का बघताय सर? अगं कवा धरणं अशी बसली आहेस, आम्ही काय समजायचं? हा सत्ये काय झालं बाळ तुला? मला काय बी झालं नाही. म्हणजे आम्ही काय येडं आहे का? हा काम दाम सोडून तुझ्या मुर बसाय. हवं तिला काय कळतंय? वय बाजूला वटिंदा. अरे बा सत्यवा, हे कुकू घे, देवीचं आहे, तुला बरं वाटेल. हा आणि सांच्याला मी तुझी कडकडीत दृष्टी काढते बघ. ही माहेरी गेल्यापासून लई झालं हिच. आजी पण मला काय बी झालं नाही. आता नुसतं बघत बसायची येळ नाही, काहीतरी कराय हो. म्या बघन माझ्या पोरीचं काय करायचं ते. तुझी पोर माझी नात हिर्या. गंगे मी पाया पडू का तुझ्या? हा आम्ही काय वैरी आहेत का तुझं? ते काय मला ठावं नाही, पण माझ्या सत्तेचं म्या बघून घेईन. आणि बाकीची लटाबल आहे ह्या माझ्या माथ्यावर. दिस रात निस्त सत्यवाच्या माग. हा एक दिस याड लागल. माझ्या सत्तेचं म्या बघून घेईन. कुणी बी मधी पडायची गरज नाही. आणि बाकीचे पोरं त्यांच्याकडे तुम्ही बघा. वंशाला दिवा पाहिजे म्हणून पाहिजे होती ना पोरं, मग घ्या की आता. गंगे लय बोलायला लागलीस तू. आय तंटा नका करू. हिर्या तू चल आत. का ना ग? तू चल. हवं चल चल. आजी सोड मला. आय ह्या येळचा दसरा लय मोठा होणार बघ. तू काय घोळ घाल न ग म्हणजे झालं.
बिडूक सोडलं आहेस ना मग? तुझे दिसरात करतोय हेच तुझ्या अंगावर उलटलंय. बाळू म्या वळीकतो तुला. हवं हे नाही घरात. तुम्ही नागा थांबू इथं. अव आगाग होते हो यांच्या अंगाची. मग बाळू काय करणार ह्याला? त्याला ठावा हाय काय करायचं ते. बाळू हे काय म्हणताय? मी याला भेटतो का तरी? अरे काहीतरी कर रे बाळू. तुला ठाव आहे का काय करायचं ते? अरे भीमा तू काय बी बोलतोस बघ. जवळ माझ्या अंगाची लाई लाई थांबत नाही तवर मी इथून जायचं नाही बाळू. काहीतरी कर बाळू. देवी आईला हुडकत असतो ह्यो आणि भेटून बी ओळखलं नाही यानं. अहो देवा काय म्हणतो ह्यो बाळू? ए खोटं बोलतोय तू. देवळाजवळ कुणी वटी मागितली या ठेव. तुझ्या हातात वटी आहे ना व? मला साडी चोळी पाहिजे होती. देवी आहे. बायप्पा बाळू म्हणतोय तेच बरोबर आहे बघ. काय जायचं त्या पंचाच्या मदतीला म्हणतो म्या. माझ्या काय बोलतो तू? येळला वैराच्या बी कामी याय पाहिजे आणि हे तर पंच आहे आपलं. अरे ते समज खरं आहे. माझ्या तात्या बी सांगाव घेऊन आलास. अरे हिट काय करताय सा तिकडं? पंचाच्या वाड्याला आग लागली हाय. हा आणि इजली बी आहे. हा इजली का? पण म्या काय म्हणतो आग लागली कशी काय होती? अरे आगीला कुठं ओळख लागते का पेटाया? अरे तसं बी गावात काही ना काहीतरी कोप होतच आहे. त्याच्यात पंच माझं लगीन लावून द्यायना त्याची हाय लागली. दुसरं काय? असं काय नसतंय. म्या म्हणतो निघू आपण. थोडक्यात आटिपलं ते बरं झालं. आधी पंचाची गाठ घ्यायला पाहिजे. हा तेच म्हणतो मी अक्का वातर. चला चला. दिवस आहे त्यातली माती घे आणि लाव अंगाला. जा आपल्या वाटेला. माती खायची नाही ना? देवाप्पा बरं वाटतंय ना? वय मंगळू बरं वाटतंय. बर बाळू म्या तुला सोडायचा नाही बघ. आता बघ म्या काय करतो तुझा. चल रे मंगळू. बाळू हे येत याल पर ह्यातलं काय बी ह्यांना समजलं नाही पाहिजे. पंच हा पंच आग इजली ना व? अय विजली की रे तात्या. पण दिसत नाही कुठं लागली होती ती. मागच्या बाजूला. हा वाड्याच्या वर मागच्या बाजूला. हा मुनच दिसलं नाही. अव समजा गावाला काळजी लागली होती तुमची. हे बा मयप्पा महादेव आले भेटायला. अय्य मयप्पा महादू या या या. तुम्ही समधी ठीक आहेत ना? होय की रे. महादेवाच्या कृपेने काही नुकसान झाले नाही बघ. बरे झाले. मज गुंडू पण ऐन वेळेला घराच्या बाहेर गेला होता. नाही तर काय झाले असते कल्पनाही करवत नाही बघा. घरातल्या किमती वस्तू सामान ठीक आहे ना? अय्य सगळं ठीक आहे की रे. समजा पेटलं नाही म्हणजे समजा पेटलं तरी 8 दिवस जायचं नाही. एवढा टोलेजंग वाड आहे. तुम्ही ठीक आहे हे बघून लय बरं वाटलं बघ. पण म्या काय म्हणतो अशी एका आग लागली कशी? तू अजून तिथंच आहेस का? अय्य माधू त्याचाच शोध घ्यायचा आहे बघ. पण मला अंदाज आलेला आहे बघ. म्हणजे कोणीतरी ठरून आग लावली का काय? अरे काही लोकांना चांगले बघवत नाही महादू. इंद्री मला तर वाटते
त्या बाळ्यानं देवीची ओटी त्या भिकारणीला देऊन टाकली. त्याचाच हा कोप असावा. अय्यो खूप आव नाही नाही असं कसं होईल? सुंदरा म्हणती नव असं म्हाताऱ्या माणसावर जीव आहे त्याचा. म्हणजे अक्का म्हणतात त्या का खोटं आहे का? अय्यो मयप्पा, आता हे कोडे सोडवणार कसे रे? अरे जे काही घडले ते तुझ्या समोर. कसे आहे, गावचे प्रमुख आम्ही ना. मग देवीचे काही चुकले तर पहिला त्रास आम्हालाच होणार बघा. अय्यो राहू द्या पंच, तुम्ही बरं आहे ना? झालं तर मग अर्ध्या रात्रीला हाक मारा. कसे तुमचा गुंडप्पा माझं बाळून भीमा सारखंच आहेत की. आई मी नाही त्या बाळू सारखा. होय, खरे माझ्या गुंडूचे. आज बाळू जसा वागला तसं माझं गुंडू कधी वागणार नाही बघा. त्या बाळूचा वांडपणा लय वाढायला लागलाय. अय्यो मयप्पा, सुधार की रे तुझ्या पोराला. अरे त्याच्या तक्रारी ऐकून ऐकून कान विटून गेले बघा. ह्याची सांभाळून लेकरूच आहे. अय्यो लेकरू. अव हे आता काय करतायसा? काय म्हणजे गोंगड्या येऊन झाल्या आहेत. इकायला नेतो घरात पैका नका का? उद्या काय हाय ठाव आहे ना व? काय आहे उद्या? अरे उद्याच्याला दसरा हाय. मग उद्या काम करायचं नाही का? तसं नव, गावात समधी येशीवर सोनं लुटायला जाणार, एकमेकाला देणार. अरे धीस काय हाय आणि सोनं कसलं लुटायचं? अव रीत भात हाय. आणि लुटलेलं सोनं घरात आणून देवामुळे ठेवायचं आणि त्याला सांगायचं घरातलं सोनं वाढू द्या, घरात लक्ष्मी नांदू द्या. आता उद्या जाणार आहे चंदूलाल शेटकर. सोनं गहाण ठेवायला. होय तर बा, उद्या आपण सोनं लुटून आणायचं आहे. खोट सोनं? त्या दिवशी खरंच असतंय ते. बा ऐक की आमचं. अव उद्याचा दिस जाऊ द्या, मग जावा की सोनं गहाण ठेवायला. बा चालेल ना? खोड्यां संग नांदायचं म्हणजे असंच वाढव. असून द्या, हाऊत आम्ही खुळी. उद्या याला धाडू नग सोनं लुटायच्या याला. का म्हणून? काय केलं आहे त्यानं? तो काय करायचं नाही बा. येऊ दे की त्याला संग. काय करायचं ते करा. ऐका हो ऐका, आज दसरा हाय. अंदर सालाबाद परमान या वर्षी बी गावच्या चावडीपासून ते गावच्या येशीपतूर सोनं लुटाया मिरवणूक निघणार हाय. तवा अक्कोळ गावातल्या समध्या गावकऱ्यांनी दिवस मावळायच्या आत चावडीवर जमायचं हाय. आलं का ध्यानात? वाजव की. अव या, पूजा करायची आहे ना व? बाळू भीमा तुम्ही बी लागलीच या. होय बर, पूजा झाली की त्या माळा दाराला बांधा. होय. या. भीमा तू बी पाठीची पूजा करून घे. होय.
जर साळत गेला असता तर तुला मी पाठीची पूजा करता आली असती. तुझ्या नशिबातच नाही साळा. मी काय म्हणते, सोनं लुटून घरला आलं की बाहेर जाऊन यायचं का? बाहेर कुठं? गंगीकडे जाऊन आलो असतो. आजचा दिवस असा हाय की लोकांनी बोलता यावं, भेटता यावं, आणि दसऱ्याच्या दिवशी मनात राग नाही ठेवावा. आय गंगूताईला बी इथं यावंसं वाटतं या, आणि बाला बी गंगूताईला भेटायचं आहे. तर तिची सासू तिला इथं सोड ना, आणि हे इथं आपलं काही ऐक ना. वैजंता, दसऱ्याला लोक सोने देतात आणि सोने घेतात. मी फक्त घेतो, सोने म्हणतो मी. बर, ज्याची पूजा करताय त्याचा वापर पण करा कधीतरी. अय्यो, नुसतं भिंतीवर टांगून ठेवू नका. अव्वा, अप्पा मला बंदूक चालवायला कधी शिकवणार? अय्यो गुंडप्पा, थोडा अजून मोठा हो की रे, मग सगळं तुझंच की रे. पूजा करून घेतो. अय्यो. वैजंता, ह्या सगळ्यांचा उपयोग ह्या साली आम्हाला करायला लागू नये बघा. आणि अशी वेळ आलीच आमच्यावर तर महादेवा तुमची शक्ती आमच्या सोबत असू दे. महादेवा महालिंगराया. बा, तू दाराला हार लावतो हाय, आणि मला केसात घालायला फुल नाही आणलं वय तू? लय काम पडली आहेत मला. काम करू करू कटाळा आलाय बघ. फार वाळून गेलंय माझं पोर. वय आयो, भूक लागली. आयो. बरं मी काय म्हणते, तू काय बी म्हणू नगस. आधी दसऱ्याचं जेवाय वाट जा. अवं देवीला निवद दावायचा हाय, पूजा हाय. थोडं काहीतरी वाट. कालची भाकर हाय, देऊ का? वय वय वय, चालते की. हवं असं काय करता येड्यासारखं? दम धरा की बाईच. हो, जे सांगाय आले ते राहिलंच की. सांग आता. बर, मी काय म्हणते, मला ठाव आहे तुमचा राग आहे माझ्या माहेरावर. तर दसरा आहे ना, मला जाऊन यायचं होतं. असं म्हणतीस? पर ते जाऊन आलो असतो की. असं जाऊया ना असं परत येऊया. मला लई आठवण येते बघा. या बैलगाडी जोडतो, जाऊन येऊ मग. खरंच? आय, मी अभि येणार. हिर्या, तुला काय सांगितलं? काय आणि कशाच? बायकोनं पार येडा करून टाकलाय. म्या काय सांगते ते लक्षातच राहत नाही तुझ्या. चोरून चोरून ऐकत होता ना व, मग बोला की जे काय हाय ते. तुला घाबरते का काय म्या? आय, जेवण झालं की बोलू की. जन्माला आल्यापासून खा 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 खातोच आहे. या समजा ऐकला हाय, कोणी कुठं जायचं नाही. गंगे, कुठं बी जायचं नाही. तुम्ही येणार हाय का ते आधी सांगा. नाही. मग मी आज जाते. बघू मला बी कोण आडीवता हाय ती.
तुला जायचं आहे का? जा मग. अय्यो, आज विजयादशमी म्हणजे दसरा. आजच्या दिवशी सोनं लुटण्यासाठी मिरवणूक इथून निघेल, वेशीवर थांबेल. मग तिथे गेल्यावर सोनं लुटलं जाईल, मग देवाला दिलं जाईल, मग एकमेकांना वाटलं जाईल. वाजव. थांबा थांबा की रे, थांबा. अरे यावे यावे चंदूलाल शेठजी यावे. आज अक्कोळ गावाच्या सीमेवर मी सगळ्या गावकऱ्यांचे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला चंदूलाल शेठजी उपस्थित झाले, त्यांचे विशेष आभार. आज आपण आपट्यांच्या पानांना सोनं म्हणून लुटतो आणि चंदूलाल शेठजी रोज खरं सोनं लुटतात. अय्यो. काय हे सिद्धरामय्या, हे बघा मी तुमच्या सगळ्यांमधला जे काय हो, तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा. अय्यो शेठजी, तुम्हाला पण दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. बघा तर आता सोनं लुटायच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. महादेवा महालिंगराया, अरे सुरू करा की रे. अजून कोणी यायचं बाकी आहे का? अय्यो तात्या, अजून कोणी यायचं नाही रे. काही बोलतोस का रे तात्या? ए ठेव की रे मुळी खाली. महादेवा महालिंगराया, आज सिद्धनाथांच्या नावानं